नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अस्तरचा कटोरीचा ब्लाउज झटपट कसा शिवायचा, माप कसे घ्यायचे, शिलाई कशी करायची एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राइब करायचं विसरू नका. या ठिकाणी मापाचा ब्लाउज घेतलाय, व्यवस्थित सरळ करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे टिप सरळ पकडायचे. किती आले? 18 इंच. 18चा निम्मा भाग करायचा आहे फक्त 9 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचे कटोरीसाठी. फक्त 1 इंच. तर 1 इंच नसतं हे मार्जिन, खरं 4 इंचाचं असतं. 4 पदरी घडी असते त्यामुळे आपण 1 इंच मिळवायचे, मार्जिन व्यवस्थित राहते. त्यानंतर आता बघा, या ठिकाणी छातीचं माप निघाले की लगेच आपण कपड्यावरती घडी या ठिकाणी करून घ्यायची म्हणजे लक्षात येईल. आता या ठिकाणी आपल्याला किती? 9 मध्ये आपलं एक 10 इंचाची घडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तसं बघा, आता आपलं किती आलं होतं? 18 इंच. 18 आणि 18 किती झाले? 36 इंचाची या ठिकाणी आपली छातीचे जे माप आहे ते निघाले आहे. म्हणजे 36 साईज परफेक्ट कटोरी कटिंग आपण आज बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण घेतलेली आहे 10 इंचाची घडी अशा पद्धतीने. त्यानंतर उंची बघायची. जर तुम्हाला थोडाफार बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जर मापाचा ब्लाउज परफेक्ट असेल तर तो तसाच तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता हाईट बघायची आपल्याला. आता इथे हाईट कमी आहे. 36 साठी हाईट आपली साधारणतः आपण 13.5च्या पुढेच घ्यायची हाईट जर असेल तर. आणि एकदम हाईट कमी असेल तर तुम्ही जो मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी 12.5 शिवून आली म्हणजे मग त्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचे. 13.5 आणि 14. तर ही 13.5 मागील राहील आणि अर्धा इंच आपली पुढील राहील. तर या ठिकाणी आता आपण हाईट घेऊया 1 नंबरला. आता बघा, उंची कशी घ्यायची. ही जी घडी आहे ही आपली छातीची घडी झाली. किती? 9 + 1 म्हणजे 10 इंचाची. 36चं एकदम परफेक्ट माप आहे कटोरी ब्लाउजचं. त्यानंतर मागील उंची 12.5 होती तर 1 इंच आपण 13.5. 13.5 वर बोट ठेवायचे आणि घडी या ठिकाणी करून घ्यायची. तर आता ही मागील उंची झाली आणि पुढील उंची आपल्याला फक्त अर्धा इंचाने जास्त घ्यायची म्हणजे किती? 14 इंच. लाईन करायची. उरलेला कपडा आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे. त्यानंतर आता कपडा पलटी करायचा आहे. आता बघा, इथे आपल्याला काय घ्यायचंय? शोल्डर, मुंडा, गळा. तर या ठिकाणी आपण ब्लाउज आहे तसाच सुईचा या ठिकाणी ठेवून घ्यायचंय. आता शोल्डर आपल्याला सरासरी किती काढायचं हे तुम्हाला आज मी दाखवते. तर कधी कधी काय होतं, शोल्डर किती घ्यायचं लक्षातच येत नाही आणि ब्लाउज वरून तर शोल्डर खूप मोठं होतं आणि मग आपल्याला असं वाटतं एवढं मोठं शोल्डर कसं चालेल. तर मग काय करायचं? गळा रुंदी सरासरी सगळ्यांसाठी तुम्ही 2.5ची ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही ही पट्टी चेक करायची अशी कितीची? 2.5 इंचाची. आणि त्यापुढे जेवढं मार्जिन आपल्याला लागतं शिवण्यासाठी 1.5 इंचाचं आपण ठेवायचं आणि आपल्याला या ठिकाणी शोल्डरचं माप निघलं जातं. तरी पण आपण मोजून घेऊया. एका बाहीपासून दुसऱ्या बाहीकडे टेप आपण सरळ पकडायचं आहे. किती आले? 11 इंच. किती? 11. 11चं किती होईल? 5.5. आणि आपला जो तक्ता आहे बघा कटोरीचा त्याच्यानुसार सरासरी जर तुमच्याकडे ब्लाउज नसेल मापाला तर तुम्ही 2.5 आणि 5.25चं या ठिकाणी शोल्डर घ्यायचं आहे 36 साठी. 32 साठी किती घेतलं होतं आपण? 2.5 आणि 5.5. तर मग आपण 36 साठी 2.5 आणि 5.25चं या ठिकाणी घेऊ शकतो. जर तुम्हाला ब्लाउज मापाला नसेल तर, जर मापाला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोजून त्याचा निम्मा भाग करायचा आहे. तर या ठिकाणी आपलं आलेलं आहे 2.5 आणि 5.5 इंच. तर इथे आपण गळा रुंदी 2.5 वरती खूण करायची. त्यानंतर आपली पट्टी किती आहे? 2.5 इंचाची. आणि मार्जिन माझी किती होती? आपण या ठिकाणी 2 लाईन करून घेतलात अशा पद्धतीने. तर मोजायचे किती आलंय आता या ठिकाणी? बरोबर 5.25 इंच. तर 5.25च मी या ठिकाणी घेणार आहे 36 साठी. ठीक आहे, लक्षात आले तुमच्या? काय केलंय मी? 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली. त्यानंतर जी पट्टी होती बघा, ही पट्टी अशा पद्धतीने या पट्टीवर आपण
इथे खून करून घेतली, हे बघा. ठीक आहे. त्यानंतर शिलाईसाठी इथे आणि इथे किती अंतर लागते तेवढं आपण इथं वाढवलंय, म्हणजेच एकदम परफेक्ट माप आपल्या या ठिकाणी 5.5 आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला मुंडा बघायचा आहे. ब्लाऊज आपला सरळच ठेवा. नाही लक्षात आलं तर तुम्ही अशी लाईन करू शकता. तर बघा आता इथे 5.25 मुंडा आलाय, तर अर्धा इंच मिळून आपण 5.5 घेऊ शकतो. सरासरी तुम्ही 6चा 36 साठी घेतला, 36च्या पुढे तरी चालतं. तर 5.5 आपण ब्लाऊजनुसार या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर पुढील गळा, हे बघा किती आहे 5.5 इंचाचं, तर पण आपण अर्धा इंच म्हणून 6 घेणार आहोत. आता मुंड्याचं करूया. मोकळी जी बाजू आहे बघा ती आपली मुंड्याची बाजू असते. तर मग मोकळी बाजू आपण मुंड्याची बाजू आहे, इथे आपण 5.5 इंचावरती चौकोन करून घ्यायचंय. ठीक आहे. चौकोन केल्यानंतर आता बघा इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचंय. मग काय करायचंय, 2 इंचावरती इथे 2, इथे पण 2, आणि इथे चौकोन पासून किती अर्धा, अर्ध्याच्या पुढे पाऊण, अशा 2 खुणा करून घ्यायच्या आणि या ठिकाणी आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा मुंड्याचा जर आकार तुम्ही असा व्यवस्थित जर दिला तर तुमचा काय होतं, जो बाहीचा आकार आहे तो छान बसला जातो, मुंड्याचा जो भाग आहे तो पण छान बसला जातो, कुठेही फुगा येत नाही, झोळ येत नाही आणि गोळा पण होत नाही. त्यामुळे हे आकार तुमचे लक्षात ठेवा. 2 इंच 2 इंच, इथे अर्धा, अर्ध्याच्या पुढे पाऊण इंच. ठीक आहे. त्यानंतर आता जी बंद बाजू आहे ती आहे आपल्या गळ्याकडील. तर इथे मी 5.5 इंच गळा होता, तर अर्धा इंच मिळून 6चा घेतला आणि आपल्याला इथे चौकोन करून घ्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा गोलाकार या पद्धतीने देऊन घ्यायचंय. त्यानंतर आता बघा काय करायचंय, कटोरी मोजायची. आता याची हुकची बाजू इकडनं आली आणि माझी कुठं असते, ही बाजू काहींचा उलटा पण हात असू शकतो. ठीक आहे, काय हरकत नाही. आता इकडनं आलं म्हटलं की कटोरी आपल्याला ह्याच बाजूनी मोजायची आहे. तर बघूया इथे कटोरी किती आली. 36 साठी 5.5 इंच, किती 5.5 इंच. त्यानंतर क्रॉस पट्टी, तर क्रॉस पट्टी आहे 3.25 आणि मध्यावरती आहे 2.25 इंच. आता फक्त काय करायचं, याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे. इथे किती आलं, 2.25 आलं, तर अर्धा इंच मिळवलं किती होईल, 3.25 होईल. आणि इथं 2.25 आहे तर अर्धा इंच मिळवलं किती होईल, 2.25. मग इथे आपली जी बंद बाजू आहे, गळ्याची जी बंद बाजू आहे तिथे आपण 3.25 इंचावर एक खूण केली आणि इथे आपण 2.25 इंचावर खूण केली. म्हणजे याच्यापेक्षा अर्धा इंच हे कमी करायचे अशा पद्धतीने. आता बघा हाईट जर जास्त असेल, 36 ला हाईट जास्तच असते, फार तर किती असते मग 13.5 14 शिव ना, मग त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिळून तुम्ही त्यानुसार घेऊ शकता. आणि सरासरी जी आपली क्रॉस पट्टी, याला ब्रापट्टी पण म्हणू शकतो, इथे 3.5 इथं 3ची तुम्ही घेऊ शकता. असं पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. हाईट वाढली की तुमची क्रॉस पट्टी ब्रापट्टी तुम्हाला वाढवायची आहे. आता आपली कटोरी या ठिकाणी घ्यायची आहे बंद बाजूकडूनच. तर किती आहे मग 5.5 इंच. 5.5 इंचावरती ती खूण केली. त्यानंतर आता बघा मुंड्याची जी बाजू आहे टेप तिरका केला आणि या ठिकाणी 2.5 इंचावरती मी एक खूण करून घेतली. कशासाठी, कटोरी आखण्यासाठी. आता कटोरी आखण्यासाठी आपण ह्या 2.5 वरून गळ्याकडे यायचं अशा पद्धतीने. तर इथे आपली ही कटोरीचा आकार पण या ठिकाणी छान असा तयार होतो. आता तुम्ही बघू शकता. जर तुमच्या नाही लक्षात आलं तर काय करायचं, आता तुम्ही म्हणशाल इथं अंतर किती घ्यायचं हे लक्षात येत नाही तुमच्या, तर मग काय करायचं, वरती असं शिलाईसाठी अर्धा इंच आणि इथे पण तुम्हाला जेवढं शिलाईसाठी तेवढं तुम्ही जे किती आलंय 5.25 इंच, अर्धा इंच सोडून 5.25 इंच. तर आपलं 5.25 इंच आहे का बघूया. आपलं 5.25 इंच इथं आलं. ठीक आहे. मग नॉर्मल थोडासा फरक झाला तर काय हरकत नाही, तुम्ही असं पण या ठिकाणी करू शकता. एवढा फरक असला तर काय हरकत नाही, पण खूप इथे खूप जास्त अंतर झालं किंवा वरती खूप गेलं, एवढं अंतर तुमचं झालं तर मग तुम्ही करू शकता. पण आपलं
नॉर्मल काहीतरी आलं होतं आपण ते करून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे आणि मागील भाग घ्यायचा आहे. तरी पण आपल्याला बघा हे गळा रुंदी 2.5 आहे, तर मग आपण इथे अशी खून करून घेऊया. चेक करूया 2.5 वरती. आता मागचा गळा बघायचा किती आहे मागचा गळा. तर मागचा गळा यांचा आहे 7 इंचाचा, तर आपण अर्धा इंच म्हणून 7.5 घेणार आहोत. तर मग आपल्याला इथे मागचा गळा घ्यायचा आहे 7.5 इंचाचा. इथे खून करायची नाही. लक्षात आलं तर काय करायचंय बघा, मागचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि शिवण्यासाठी बघा, शिवण्यासाठी जेवढं अंतर आपलं लागतं तेवढं अंतर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. बघा इथे आणि इथे बरोबर आपला हा गळा या ठिकाणी 7.5चा आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक चौकोन करून घ्यायचा आहे पुन्हा कितीचा 2.5 इंचावरती. जर गळा तुम्हाला डीप हवा असेल तर चौकोनच्या बाहेर तुम्हाला गळा घ्यायचा आहे, आणि नसेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने घेऊ शकता. आता गळा आखण्यासाठी आता आपण या ठिकाणी 1.5 इंचावर खून करूया. एकदम गोल येण्यासाठी 1.5 इंचावर खून केली. अर्धा गोलाकार या ठिकाणी देऊन घेतला. तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट 36 साईजचा आपण इथे आखून घेतलेला आहे. आता कटिंग करायची. कटिंग करण्याची पद्धत पण बघा, जो मुंड्याचा पहिला आकार आहे तो सोबत कट करायचा आहे. त्यानंतर शोल्डर आपण मधोमध थोडंसं कट करून घेऊया. त्यानंतर गळा कट करूया. ज्या खडूच्या खुणा आहे, लाईन आहे, त्या दिसू द्या अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. दोन्ही पार्ट आता बाजूला केले. आता जो पुढील पार्ट आहे तोही या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी, कटोरी, बघा आता मागील भाग कट करायचा आहे. तर इथे आता बघा कसं अंतर पडतंय, तर मग हीच लाईन मी कव्हर करून या पद्धतीने गळा कट केला. जसा पुढील भाग कट होतोय तोच भाग आपण मागील पण कट करायचा आहे. गळा बघूया. तुम्ही बघू शकता गळा आता या पद्धतीने आपल्या ठिकाणी कट झालाय. आता लगेच आपल्याला कटोरी वाढवायची दुसऱ्या कपड्यावरती. पण आपण आता या ठिकाणी बाही कटिंग करूया. तर आता बघा छाती किती आहे 36. मग 36चा चौथा भाग किती येतो 9 इंच. आपल्याला काय करायचंय, अशी 4 पदरी घडी घ्यायची. तर डबलचा कपडा आहे हा, त्याची 4 पदरी घडी केली. इथे किती आलं 9 इंच. बाही कितीची आहे आपली मोजून घेऊया. सहा इंचाची. अस्तरचा आहे त्याच्यामुळे 7 इंच, 1 इंच मिळवायचे. आणि साधा असेल तर तो आपल्याला 2 इंच मिळवायचे. का इथे अर्धा इंच, इथे 1.5ची पट्टी. तुम्हाला हवी तेवढी पट्टी तुम्ही घेऊ शकता. कमी जर घ्यायची असेल तर 1.5 इंच मिळवा. तर आता अस्तर आहे त्यामुळे आपण 7 इंच घेत आहोत. 6 + 1 7 इंच. कुठे बंद बाजूकडे. आता बंद बाजूकडे आपण 7 इंच. आता 7 मधून 3 आपल्याला वजा करायचे. 1 2 आणि 3 खाली किती राहतील मग 4 इंच. नाही लक्षात आलं तर फक्त वर पासून खाली टेप असा सरळ 3 वरती खून करून घ्या. ठीक आहे. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. आता इथे 7 इंच जी आपली हाईट आहे बाहीची तिच्यापासून आपल्याला एक तिरकी लाईन देऊन घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर आता बाहीचा आकार देण्यासाठी 2 इंच इथे मी खून केली आणि इथं मध्यवर्ती मी पाऊण इंचाची खून केली आणि एक फुगीर आकार या ठिकाणी देऊन घेतला. तर बाहीचा एकदम परफेक्ट अशी बाहीचा आपला माप आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर दंडघेर बघायचा आहे आता किती आहे. आता बाही आपली अशी कटिंग का बरं आपण केली तेही तुम्हाला दाखवते मी. दंडघेर बघूया 6 इंचाचा.
तर मग 6 इंचावरती या ठिकाणी मी खूण करून घेतली आणि त्याच्या पुढे मी परत 2 इंच या ठिकाणी मार्जिंगसाठी ठेवून एक तिरकी लाईन या पद्धतीने देऊन घेतली। आता बघा किती सोपी पद्धत आहे बाहीची, पण तुमच्या लक्षात येईल आपण काय केलं होतं, मोंड्याचा जो भाग होता तोच आपण बाहीला घेतलाय। मग त्यामुळे काय होईल, जी बाही आहे आपली ती खूप छान बसेल आणि कुठेही झोळघोळ येणार नाही। तर बघा आता इथे 2 इंच, तर इथे मी पण 2 इंच घेतले। ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात, इथे 2 इंच, इथे 2 इंच, तर इथे किती घेतलं, 2 इंच। इथे अर्धा, अर्ध्याच्या पुढे पाऊण होता हा जो गॅप, तर मग इथे किती घेतला, पाऊणचा गॅप घेतला। हे बघा अशा पद्धतीने जो पाऊणचा तो गॅप घेतला, म्हणजे काय होईल, बाहीचा जो आकार आहे तो छान येईल आणि एकदम मस्त अशी फिटिंग मध्ये बाही बसेल। तर आता कटिंग करूया। पहिला आकार फुगीर कट करायचा आहे, त्यानंतर बाही खोलायची आणि या ठिकाणी आपल्याला जो तिरका आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने कटिंग आपली झालेली आहे। तर आपल्याला कटोरी वाढवायची एका कपड्यावरती। तुम्ही म्हणशाल तर पेपर पण कटिंग तुम्ही करू शकता, असं काही नाही का तुम्ही फक्त कपड्यावरच कटिंग करू शकता। तर कपड्यावर कटिंग करण्याचं काही कारण आहे का, डबल कटिंग करण्याची गरज येत नाही आणि लवकर कटिंग आपली या ठिकाणी होते। तर मग कधी जर तुम्हाला वाटलं कपडा कमी तर तुम्ही पेपरवर या ठिकाणी कटिंग करू शकता। फक्त कपडा तुम्हाला जास्त लागणार आहे। आता एवढा कपडा आपण मोजून बघूया किती आहे, किती सेंटीमीटर आपण जास्त घेतोय। तीस इंचाचा कपडा जास्त लागणार आहे, म्हणजे किती, साधारणतः तुम्ही 90 सेंटीमीटर घेऊ शकता जर तुम्हाला कपड्यावरती कटिंग करायचं असेल तर। आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने कटिंग आपल्याला कटोरीची करायची आहे। एक कपडा घेतला, त्यावरती कटोरी ठेवली आणि या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचंय। त्यानंतर आता बघा 36 म्हटलं की या ठिकाणी आपल्याला 1.5 घ्यायचे, किती, 1.5 इंच। इथे पण आपल्याला घ्यायचंय 1.5 इंच। जर तुम्हाला टोक कमी हवा आहे तर तुम्ही 1.25 ते घेऊ शकता। आता हा जो आकार आहे तो आकार आपण या ठिकाणी या पद्धतीने आखून घ्यायचा आहे। इथे आकार जो आहे तो आपल्याला तिरका करून घ्यायचा आहे। आता या दोन्हींचा मध्य बघायचंय, किती आले, 9 इंच, किती, 9, 9चा मध्य किती होईल, 4.5 इंच। मग खाली किती राहील, 1.5 इंच। एक त्रिकोण करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, आता जो आखलेल्या कटोरीचा भाग आहे त्याच्या तिथे आपल्याला साईड पट्टीचा भाग ठेवायचा आहे। आता तुम्ही म्हणशाल जर हे ठेवलं नाही तर काय होईल, मग जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा काय होईल, हा भाग मोठा होईल, कोणता, कटोरीचा, आणि हा भाग आपला छोटा होईल। त्यामुळे दोन्हीही भाग आपल्याला एकसारखे या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला हा जो कटोरीचा भाग आहे त्याच्या शेजारी आपल्याला साईड पट्टीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने गळ्याचा आकार पुन्हा थोडासा खोल करून घ्यायचा आहे। तर याने गळा वाढतो का, नाही वाढत आहे, तसाच राहतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही। तर आता या ठिकाणी जी वाढवलेली कटोरी आहे ती आपण कट करणार आहोत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, परफेक्ट 36 साईजचं माप आहे कटोरी ब्लाऊजचं। ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन। त्यासाठी बेल आयकॉनला ही क्लिक करा। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली कटोरी वाढवून झालेली आहे। आता आपण दुसरी या ठिकाणी त्याच पद्धतीने कट करणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही कपड्यावरती कटिंग करू शकता। जर तुमच्याकडे कपडा कमी असेल अस्तरचा तर तुम्ही पेपरवरती पण याच पद्धतीने कटिंग करू शकता। तर अशा पद्धतीने आपली अस्तरवरची कटिंग झालेली आहे। तर अस्तरवरती कटिंग झाल्यानंतर आपल्याला कपड्यावरती लगेच कटिंग करून घ्यायची। जर तुमच्या ब्लाउज पीसला लेस असेल किंवा तुमच्या ब्लाउज पीसला गोट असेल तुम्ही काढून घ्यायचा आहे।
तर या ठिकाणी अशा पद्धतीचा गोट होता, तर तो मी काढून घेतलेला आहे आणि नंतर आपण तो लावणार आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला अस्तरवरती कटिंग करून घ्यायची. कमी वेळेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपली ही कटिंग होते. आता बघा, या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने कपडा ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मला थोडासा कपडा, हे बघा अशा पद्धतीने वाटलंय, तर आपण काय करूया, थोडासा जो भाग आहे तो वरती घेऊया, म्हणजे हा खाली घेऊया. असं चेक करायचंय कुठे कपड्याचा थोडासा फॉल्ट असेल किंवा एकसारखा नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने ही घडी करू शकता. तर इथे मी बघा एवढी घडी साईडला केली, म्हणजे जो भाग आहे हा तो आपला कटिंग मध्ये येणार नाही. तर या ठिकाणी आपण घेणार आहोत बाहीचा भाग. अगदी सोप्या पद्धतीमध्ये 36 साईजची एकदम परफेक्ट अशी ही कटोरीची कटिंग आहे. प्रत्येक साईजची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे टॉप शिलाई क्लासवरती. सविस्तर माहितीमध्ये कुठेही व्हिडिओ तुमच्यासाठी थांबवलेला नाही किंवा मग कुठेही स्पीड वाढवलेला नाही. सविस्तर माहितीमध्ये मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. तुम्ही ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमचा ब्लाऊज किती छान या ठिकाणी तयार होतो. कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही जर तुम्ही ही पद्धत वापरली. टॉप शिलाई क्लासवरती अशाच खूप सोप्यामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघत चला. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आहे टॉप शिलाई क्लासवरती. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पासून तर एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. तर व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आता या पद्धतीने आपण बाहीची कटिंग इकडे केली, तर इथे पाठीमागचा भाग आपण ठेवणार आहोत. तर मागील भाग बंद असतो, त्यामुळे बंदच बाजू आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. व्हिडिओ थोडेसे मोठे होतात, पण मग सविस्तर माहितीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघत चला, म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या या ठिकाणी लक्षात येतात आणि मग तुम्हाला कुठेही काही जो प्रॉब्लेम आहे तो येत नाही. तर अशा पद्धतीने आपण आता हा अस्तरवरती कटिंग भाग करून घेतलाय. अस्तरचा जो कपडा आहे तो कपड्यावरती ठेवून या ठिकाणी कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता इथे थोडा पण मी वाढव कट नाही केलेला आहे, तसाच कपडा या ठिकाणी मी कट केलेला आहे. आता जशी कटिंगची पद्धत सोपी तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे आणि शिलाईची पद्धत पण आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कटिंग केलेली आहे. प्रत्येक पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचंय. जिथे तुम्हाला ऍडजस्ट करता येईल तिथे तुम्ही कपडा ऍडजस्ट करा, किंवा जर कपडा कमी असेल तर मग मी सांगेल ती पद्धत तुम्ही तशी केली तर तुमचा कपडा कमी कपड्यामध्ये तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचं तेही लक्षात येईल. इथे कपडा जास्त आहे त्यामुळे आपण ऍडजस्ट न करताच हा कपडा ठेवून घेतला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल जेव्हा कपडा कमी असेल तेव्हा कटिंग कशी करायची. तर हा ब्लाऊज आहे, कस्टमरचेच ब्लाऊज असतात माझ्याकडे. प्रत्येक साईज असते पण वेळ कमी असतो. कधी कधी काय होतं, गर्दी खूप असते आणि मग तुमच्यासाठी जो व्हिडिओ बनवायचा तो तसाच राहून जातो. खूप ताईंच्या कमेंट आहे की कोणाला 38, कोणाला 36, कोणाला 40, कोणाला 42 असे साईजच्या माप तुम्हाला लागत आहे. प्रिन्स कटचे शिवाय काही कटोरीचे पण आहे. नक्कीच प्रयत्न करीन ताई मी तुमच्यासाठी आणि व्हिडिओ पण घेऊन येईल, पण थोडासा वेळ लागेल. तर सविस्तर माहितीमध्ये तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ घेऊन येणार आहे टॉप शिलाई क्लासवरती. तर बघत चला. तर आता 34 साईज आपण अशीच कटोरीची कटिंग बघितलेली आहे आणि मग परत तुम्हाला मी 36 साईज या ठिकाणी पूर्ण ब्लाऊज आता दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये काय झालं, कटिंगचा व्हिडिओ सोडला गेला, पण माझा काय झालं प्रॉब्लेम, शिलाईचा व्हिडिओ पण मी बनवलेला होता पण तो माझ्याकडून डिलीट झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी तो तुम्हाला दाखवू शकणार नाही 34 साईज. पण काही हरकत नाही, पुढचा एखादा ब्लाऊज आला 34 साईजचा तर मी नक्कीच तुम्हाला 34 साईजचा पण दाखवणार आहे. तर आता या ठिकाणी मी काय केलंय, 36 साईज आहे. पद्धत एकच असते शिलाईची, कटिंगची, मापा घेण्याची. फक्त काय होतं, मापामध्ये थोडा बदल होतो, बाकी आहे तीच पद्धत आहे, कुठेही काही बदल झालेला नाही. तर अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी पूर्ण कटिंग करून घेतली. तर प्रत्येक माझ्या ताईसाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे प्रत्येक साईजचा. फक्त थोडासा वेळ लागेल पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येईल, नक्की प्रयत्न करेल.
तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण कटिंग या ठिकाणी करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी झालेली आहे आपली पूर्ण कटिंग। तर जशी कटिंगची व्हिडिओ सोपी आहे तशीच शिलाईची पण खूप सोपी आहे। जसा की तुम्ही कटिंगचे व्हिडिओ बघितला खूप सोप्या पद्धतीमध्ये, तसाच व्हिडिओ आहे शिलाईचा पण खूप सोप्या पद्धतीमध्ये। तर चला सुरुवात करूया। झटपट ब्लाउज कसा शिवायचा अस्तरचा। 1 नंबरला बाही घ्यायची, सुईचा कपडा खाली, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवलाय, त्यानंतर दिलेली आहे तिरकी कातर, समोर अस्तर घेऊन त्यावरती दिलेली आहे दाबटीप, पूर्णपणे आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती पुन्हा आपल्याला द्यायची एक शिलाई, त्यानंतर कपडा पूर्ण प्लेन करून त्यावरती पुन्हा आपण देणार आहोत शिलाई। जास्त झालेला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो अस्तर प्रमाणे केला आणि बाकीचा कट केला। तर या ठिकाणी छोटीशी पाइपिंग होती, ती पाइपिंग आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत। त्यामधली मी जी नाडी होती ती काढून घेतली आणि प्लेनच या ठिकाणी मी त्याच पद्धतीने या ठिकाणी लावणार आहे। तुम्ही बघू शकता काय केलं, फक्त दुमडून घेतलं आणि जशी नाडी टाकतो आपण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी तेवढंच अंतर ठेवून ही जी पाइपिंगची पट्टी आहे ती या ठिकाणी मी लावली। दोन्ही बाजूला थोडंसं दुमडलंय म्हणजे व्यवस्थित दिसेल। तर बघू शकता मस्त ही पाइपिंग या ठिकाणी तयार झाली। त्याच्यावरती एक शिलाई द्यायची म्हणजे ते जो कपडा आहे तो खाली येत नाही। दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने मी तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकता। बाही झाली, आता मागचा भाग बघायचा आहे। तर खाली कपडा आपण सुईचा ठेवलाय आणि त्यावरती आपण ठेवलेला आहे अस्तरचा कपडा। जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत। परफेक्ट मापासोबत 36 साइज आपण कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये बघत आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन, त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। अस्तर आणि कपडा शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर थोडंसं कपडा पुन्हा कट केलाय आणि समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती आपण या ठिकाणी दिलेली आहे दाबटीप। तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो, बघू शकता गळा किती सुंदर आलाय। इथे कॅनव्हास पेपर पाइपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो। तर बघू शकता गळाही मस्त या ठिकाणी तयार झालेला आहे। पूर्ण प्लेन करायचा आहे कपडा आणि त्यावरती आपण गळ्यानुसार या ठिकाणी देणार आहोत शिलाई। पूर्ण प्लेन करा, त्यानंतर मोंड्याची जी बाजू आहे बघा, ती मोंड्याची बाजू आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची। त्यानंतर खालची बाजू आहे तिलाही लगेच या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घेतलेली आहे। म्हणजे ब्लाउज पीस आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे। थोडा वाढव झालेला जो कपडा आहे तो लगेच आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर अडचण येत नाही। कमरेचे टक्स साधारणतः 3-3 इंचाचे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। गळ्यापासून बघा 3 बोटाचं अंतर केले आणि सरळ लाईन खाली घेतली, त्यामुळे काय होतं जो कमरेचा टक्स आहे तो खूप छान या ठिकाणी आपला तयार होतो। आता कमरेची कमरपट्टी आपल्याला किती घ्यायची, साधारणतः या ठिकाणी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे। त्यानंतर तिरकी कातर दिली, वरची बाजू बंदच ठेवा म्हणजे एक शिलाई या ठिकाणी आपली एक्स्ट्रा मारायची वाचते। मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत। बघा या ठिकाणी मागचा भाग या ठिकाणी आपला तयार झालाय, चेक करूया बरोबर आहे की नाही। बरोबर आहे। आता कटोरी अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचंय। आता टक्स म्हणाल तर 1.5 आणि या ठिकाणी 2.5चा घेतलेला आहे मी। तर मस्तच या ठिकाणी ही कटोरी आपली तयार झालेली आहे। दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे। तर दोन्हीही टक्स आपल्या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। आता आपल्याला ब्लाउज वरती बघायचंय। कटोरीला कटोरी आपण लावून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण एक खून करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला काय होईल, जी बाजू साईड पट्टीची आहे तिथे आपण जोडू शकतो आणि काचपट्टी व्हीची पट्टी आपण तिथे लावू शकतो। ब्लाउजनुसार एकदम मस्त असा हा आपला कटोरीचा आकार या ठिकाणी तयार होतो आणि कुठेही कमी पडत नाही, जास्त होत नाही। तुम्ही जर ही पद्धत वापरली तर कुठेही तुमचा ब्लाउज चुकणार नाही, अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाउज बसला जाईल। आता आपण दोन्ही बाजूला साईड पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे। दोन्ही याला आपण शिलाई करून घ्यायची आणि नंतर आपण या ठिकाणी कटोरी जोडणार आहोत।
दोन्ही बाजूला आपली शिलाई झालेली आहे. आता आपल्याला कटोरी या ठिकाणी साईड पट्टीला जोडून घ्यायची. बघा, कटोरीचा कपडा आपण खाली ठेवला आहे, त्यावरती साईड पट्टीचा कपडा ठेवला आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत. तर शिलाई कशी केली? डावी बाजू म्हटली की खालची बाजू, उजवी बाजू म्हटली की वरची बाजू, ह्या पद्धतीने आपल्याला जोडायचं असतं. पण या ठिकाणी आपण कटोरी ब्लाऊज असल्यामुळे डावी बाजू वरच्या बाजूनी आणि उजवी बाजू म्हटली की खालच्या बाजूनी, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित कपडा या ठिकाणी आपला ॲडजस्ट होतो. फक्त आपल्याला उजवी बाजू आली की खालची बाजू पकडायची आणि डावी बाजू आली की वरची बाजू पकडायची. कटोरी जोडून झालेली आहे. आता बघा, क्रॉसपट्टी कशी जोडायची? जास्तवाला बाजूचा कपडा आपण त्यावरती पलटी केला आहे फक्त खाली ठेवून, आणि आतील अस्तरचा जो कपडा आहे तोही तसाच व्यवस्थित करून ठेवला आहे. या ठिकाणी शिलाई करून घेतली. छोटासा रोल या ठिकाणी घ्यायचा आहे. दोन्ही कपड्यामध्ये तो रोल आला पाहिजे अशा पद्धतीने आपण ठेवून शिलाई करून घ्यायची. त्यानंतर कपडा पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे. फिनिशिंगसाठी प्लेन करून तुम्ही यावरती शिलाई देऊ शकता किंवा नाही दिली तरी चालेल. या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली. एकसारखा कपडा या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे. दुसरी बाजू बघूया. क्रॉसपट्टी खाली सुईची ठेवायची, तीच पलटीवरती करायची. त्यानंतर अस्तरची ही सेम त्याच पद्धतीने. आता बघा, कटोरीचा कपडा जो आहे तो आपण काय केला, कमरेच्या बाजूने घेतला आणि जो टक्सचा पॉईंट आहे तो आपला जो कपडा तो आपण गळ्याच्या बाजूने घेतला. शिलाई करून घेतली. त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने रोल केलाय आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची. त्यानंतर कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जोडू शकता. कमी वेळेत, फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा ब्लाऊज तयार होतो. कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला सावकाश दाखवलाय, कारण कटिंगच काही ना काय होतं प्रॉब्लेममध्ये येतो आणि जमत नाही. त्यामुळे कटिंगची व्हिडिओ तुम्हाला सविस्तर होती. शिलाईची स्पीड थोडंसं वाढवलेलं आहे, तर तुमच्या नाही लक्षात आलं तर मी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगाल. आता व्हीची पट्टी आतून जोडली, बाहेरून घेतली. खाली दुमडलं होतं. व्हीचे आकार साधारणतः 6 ते 7 या ठिकाणी आपण देऊ शकता. छोटं जर पट्टी असेल तर 6 द्या, मोठी असेल तर 7 देऊ शकता. व्हीची पट्टी या ठिकाणी तयार झाली. गळ्याचा आकार थोडंसं खोल करून घेतलाय. आता काचपट्टी म्हटली की सुईची बाजू पकडायची, खाली दुमडायचे थोडंसं, वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची. तिरकी कातर समोर शिलाई करायची आणि या ठिकाणी शिलाई झाल्यानंतर आतली जी पट्टी आहे 1.5 इंचाच्या अंतरावरती, तिथे या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. समोरासमोर दोन्ही पण बाजू ठेवल्या आणि गळ्याचा आकार आहे खाली वरती झालेला तो या ठिकाणी सारखा करून घेतलाय. त्यानंतर पायपिंग करायची आहे. तर पायपिंगसाठी आपल्याला मी ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तिरक्यामध्ये. तुम्हाला जर कपडा नसेल तर तुम्ही अस्तरचा पण या ठिकाणी वापरू शकता. तर खेचणारा कपडा घ्या आणि लावताना पण ती कशी लावायची तेही बघा. कधी कधी काय होतं, जाडसर गोट घेतो, फिनिशिंग चांगली नाही दिसत आणि एकदम ओढून लावल्यामुळे तो गळा पण बिघडला जातो. पट्टीला शिलाई करूया आणि बघूया कसा जोडायचा आहे तो. तर या ठिकाणी एकसारखी पट्टी पुन्हा करून घ्यायची जोडायच्या वेळेस. आता उजवी बाजू म्हटली की वरची बाजू एकदम सैलमध्ये ही पट्टी आपल्याला जोडायची आहे. वरच्या बाजूला जरी पट्टी तुम्ही लोटली तरी चालेल. थोडंसं कट करून आपण इथे दुमडलं थोडंसं. त्यानंतर तिरकी कातर आणि एकदम पायपिंगची पट्टी जशी असते बघा, ती पायपिंगची पट्टी नॉर्मल काहीतरी गोट असे दिसेल असाच आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे. जाडसर गोट नाही घ्यायचा, एकदम पातळवाला गोट या ठिकाणी, याला पायपिंग म्हणतात, तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. डावी बाजू म्हटली की खालची बाजू म्हणजे काचपट्टी कडली जोडायची, सैलमध्येच जोडा. त्यानंतर तिरकी कातर, पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण प्लेन करून आतल्या बाजूला आपण दुमडून घेतले आणि त्यावरती या ठिकाणी शिलाई देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली. गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता किती गोल आणि व्यवस्थित या ठिकाणी आलेला आहे, कुठेही गळ्याचा आकार बिघडलेला नाही. आता शोल्डर जोडूया. मागची बाजू आहे ती सुईची ठेवायची, त्यावरती व्हीची पट्टी म्हणजे उजवी बाजू उलट्या बाजूने येईल. खालची बाजू सारखी केल्यानंतर वरती साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण शोल्डर जोडून घेतले. इथे मोंडाचा आकार बघा थोडा नॉर्मल माझा वरती झाला, तर मी एकसारखा करून घेतला, पण जास्त नाही अंतरावरती, फार तर 2 इंचाच्या अंतरावरती. दुसरी बाजू शोल्डरची जोडून घेतली सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर चेक करून बघायचे बरोबर आहे की नाही. इथे थोडासा आकार वाटला तिथे कट करून घेतलाय. बाही जोडायची आहे. तर बाही जोडत असताना बघा, मागील बाजू जी आहे ती फुगीर आहे आणि पुढील बाजू म्हणजे खोल आहे.
तर बाहीची बाजू उलटी ठेवायची, खालचा कपडा सुईचा ठेवायचा. इथे आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घेतली. साधारणतः 2 शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत. अशा पद्धतीने नॉर्मल थोडा बाहीचा कपडा माझा जास्त झालेला होता, तर चेक करूया. 9 इंच मला पाहिजे, तर 9 इंचावरती खूण करून थोडासा कपडा या ठिकाणी कट केलाय. आता पुढची जी बाजू आहे ती आहे खोल आणि मागची जी बाजू आहे ती आहे फुगीर. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे, दोन्ही बाजूला सारख्याच पद्धतीने. बाही आपली जोडून झाली. आता फिटिंग बघायची आपल्याला. फिटिंग किती आहे ब्लाऊजवरती मोजूया. तुम्ही मोजलं तरी चालेल किंवा अशा हे ब्लाऊजला ब्लाऊज लावला तरी चालेल. 9 इंचावरती या ठिकाणी मी बघा 9 इंच, खाली किती आहे 8.5 इंच. 9 इंचावर खूण केली. इथे 8 इंचावरती आहे, सॉरी 8.5 झाले, पुन्हा चेक करूया. 8 इंच, 8 आणि 8 16. बघूया पाठीमागे किती होते. त्यानंतर इथे 9 इंच, इथे पण 8 इंच. आता बघा दोन्ही बाजूला 9 इंच आणि खाली 8 इंच. 1 इंच वरचा बाजूचा जास्त झाले आणि खाली कमी झाले. पाठीमागे किती आहे बघूया. पाठीमागे आहे 14 इंच. 14 आणि 16 किती झालं 28, 29, 30 इंचाचं कमर या ठिकाणी आपलं झालेलं आहे. 30 ते 31 इंच 36साठी कमर असतं. आता बघा काय केले, सुईच्या बाजूने या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली. त्यानंतर बाकीचा उरलेला भाग आहे तो आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा. आधी दंडघेर मोजूया. 6 इंचावरती इथे आपण दंडघेर आहे, तर 6 इंचावरती आपण खूण करणार आहोत आणि या ठिकाणी आपण साईडला शिलाई केलेली आहे. दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची. एकदम कडेला शिलाई घ्या, म्हणजे मार्जिंगला आपल्याला कपडा राहील व्यवस्थित. त्यानंतर उरलेला जो कपडा आहे साईडचा तोही लगेच कट करून घ्यायचा आहे. बाहीची जी मार्जिंग आहे ती पण जास्त नको आहे. साईडचा कपडा कट केलाय. आता पलटी करायचा आहे कपडा आणि या ठिकाणी आपल्याला जी मेन फिटिंग आहे ती करायची आहे. बघा खुणा मागे पुढे झालं तर त्याचं मध्य करा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते. कधी पण लक्षात ठेवा, ज्या खुणा आहे त्या खुणांवरच न जाता आपल्याला त्याचं मध्य पकडायचं असतं, कारण दोन्ही खुणा मागे पुढे झालेल्या असतात. मार्जिंगसाठी 2 ते 3 4 शिलाई या ठिकाणी आपण देऊन घेणार आहोत. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने फिटिंग या ठिकाणी आपल्याला करायची आहे. बघा 36 साईज कमर 30 ते 31 येतं. कधी पण दंडघेर 6 इंचाचा असतो. नाही लक्षात आलं तर ब्लाऊजवर तुम्ही माप घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे कोणत्याही ब्लाऊजची फिटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण करत चला. 36 साईज एकदम परफेक्ट कटोरीचं माप आपण आज बघितलेलं आहे. कटिंग एकदम सविस्तर माहितीमध्ये, शिलाई पण एकदम सविस्तर माहितीमध्ये. नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघूया बरोबर आले की नाही, असं तुम्ही चेक करू शकता. अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ बनलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ज्यांना कोणाला 36 साईज जमत नसेल त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. टॉप शिलाई क्लासवरती तुमच्यासाठी अशाच नवनवीन छान छान सोप्या व्हिडिओ आहेत. बघत चला आणि ट्राय पण करत चला. तर अशा पद्धतीने 36 साईजचा या ठिकाणी आपला हा कटोरीचा ब्लाऊज तयार आहे. बघू शकता तुम्ही, मस्तच या ठिकाणी तयार झालाय. नक्की ट्राय करा.